नमस्कार. घरच्या घरी तुम्हाला बाजारासारखे मऊ, रसाळ आणि तितकेच चविष्ट हेल्दी व्हेज मोमोज खायचेत, तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी याचं पीठ मळण्यापासून यामधलं सारण त्यानंतरनं मोमोज कसे बनवायचे ते स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे. त्यामुळे ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा. प्रथम आपण यासाठी पीठ मळून घेणार आहोत. इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, तेल टाकलं आणि पाणी टाकून घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं. आपण पुऱ्यांसाठी जसं पीठ मळतो त्याचप्रमाणे घट्ट पीठ मळून घ्यायचं. याऐवजी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मैद्याचेही मोमोज करू शकता. आता आपण सारणासाठी भाज्या बारीक अशा चॉप करून घेणार आहोत. इथं जर अशा पद्धतीचा चॉपर नसेल तर अगदी बारीक खिसणीनंही किसून घेऊ शकता आणि बारीक असं चिरून घेऊ शकता. इथं गाजर, शिमला मिरची, कोबी आणि कांदाही टाकलेला आहे. कांद्याचा व्हिडिओ थोडासा स्किप झाला. हे सर्व बारीक असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अगदी हे बारीक फाईन असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे सारण आहे ते थोडंसं आपण परतून घेणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची थोडंसं ठेचून घेतलं होतं. ते छान या तेलावरती परतून घ्यायचं. याचं कच्चं पण जावं इतपत आपल्याला हे परतायचं आहे. हे परतून झालं की आपण बारीक चिरून घेतलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या यामध्ये टाकायच्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या अजून वेगवेगळ्या टाकू शकता. त्यानंतरनं थोडंसं पनीरही किसून टाकलं, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, थोडीशी काळी मिरी पूड टाकायची, थोडासा सोया सॉस टाकला, थोडासा टोमॅटो केचपही टाकून घेतला, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि हाय फ्लेमवरती अगदी मिनिटभर आपल्याला ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहे. म्हणजे यामधलं पाणी थोडंसं आटलं जाईल आणि ह्या भाज्या थोड्याशा अशा कोरड्या होतील. आपलं सारण तयार झालेलं आहे हे थंड करून घ्यायचं. तोपर्यंत पीठही छान आपलं मुरलेलं आहे. आता त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे मोमोज करण्यासाठी म्हणजे लहान मोठे करण्यासाठी तुम्ही तेवढी अशी पुरी लाटून घ्यायची. आता इथं मोमोजचा आकार जसा बाहेर मिळतो तसाच मी दाखवलेला आहे. तो जमत नसेल तर पुढचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुढं अगदी सोपा मी आकारही दाखवलेला आहे, तोही तुम्ही अगदी करू शकता. अशा पद्धतीने आपण मोमोज तयार करून घ्यायचे. हे मोमोज व्हेज मोमोज आहेत. याऐवजी तुम्ही आतमधलं सारण वेगवेगळ्या प्रकारचं करू शकता. मोमोजचा आकार कोणताही असो, मोमोज चवीला छानच लागतात. त्यात पाऊस पडायला लागला की गरमागरम मोमोज, त्यासोबत चटकदार मस्त अशी चटणी, अगदी कॉम्बिनेशन मस्त होऊन जातं. त्यामुळे तुम्हीही हे अशा पद्धतीचे मोमोज नक्की करून बघा. तुम्हालाही ते नक्की आवडतील. आता मी तर 2 मोमोज केलेले आहेत. आता सर्वांना येतील असं सोपा आकार म्हणजे मोदकाचा आकार. अशा पद्धतीने आपण मोदकामध्ये जसं सारण भरतो तसंच भरायचं आणि यामधलं फक्त वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते थोडंसं काढून टाकायचं आणि थोडासा याला गोल आकार द्यायचा. म्हणजे दिसायलाही मोमोज अगदी अशाही पद्धतीचे मोमोज बाहेर आपल्याला मिळतात. असे मोमोज सर्व तयार करून घेतले की आता आपल्याला हे छान असे वाफून घ्यायचे आहेत. त्यासाठी चाळणीला थोडंसं तेल लावलं आणि त्यावरती सर्व मोमोज ठेवले आणि त्यावरती थोडंसं बटर किंवा तेल लावून घ्यायचं. म्हणजे मोमोजला छान अशी चकाकी येते आणि वाफवण्यासाठी आपल्याला एक 10 मिनटं झाकण ठेवून छान हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. अगदी 10 मिनटात छान हे मऊसूद असे वाफवले जातात. नेमकी लाईट गेलेली आहे त्यामुळे तुम्हाला या मोमोजचा कलर असा दिसत आहे. आता यावरती मोमोज वाफलून झाले की यावरती थोडीशी कोथिंबीर, चिली फ्लेक्स, ओरेगानो टाकायचं. मस्त मोमोज तयार झालेले आहेत. कसे वाटले नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.